निवडणुकीचा आखाडा नेहमीच बोलताना आपण सहज बोलतो, पण नाशिकमध्ये हा शब्द अगदी पक्का बसतोय, कारण इथे आखाडेच निवडणुकीत उतरलेत आणि नाशिक लोकसभा खऱ्या अर्थानं निवडणुकीचा आखाडा बनली आहे। नाशिकच्या राजकारणात महंत विरुद्ध महंत असा लढा होतोय। महाविकास आघाडी असो की महायुती, नाशिकमध्ये कोणाला उतरवायचं अजून ठरवूच शकलेले नाहीये। फडणवीस, शिंदे, ठाकरे कन्फ्युजन मध्ये असतानाच नाशिकमधले संत महंत मात्र या लढाईसाठी सज्ज झालेत। शांतिगिरी महाराजांच्या पाठोपाठ महंत सिद्धेश्वरानंद महाराजांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे। सिद्धेश्वरानंद महाराजांच्या एंट्रीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सिद्धेश्वरानंद हे श्रीराम शक्तीपीठाचे महंत आहेत। 10 आखाड्यांनी मिळून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात आखाड्यांचं मोठं प्रस्थ आहे। एका आखाड्याशी हजारो भाविक भक्त जुळलेले आहेत। याचा मोठा फायदा सिद्धेश्वरानंद यांना मिळू शकतो असं बोललं जातंय। गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय आहेत, पण निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरतायत। अपक्ष लढणार की कुठल्या पक्षाकडून याबाबत काही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये, पण कोणाकडे तिकीट सुद्धा मागणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे। एकीकडे पहिल्यांदाच राजकीय रिंगणात उतरणारे सिद्धेश्वरानंद, तर दुसरीकडे आहेत शांतिगिरी महाराज, ज्यांच्या पाठीशी निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे। गेल्या लोकसभेला जवळपास 1.5 लाखांच्या आसपास मतं त्यांना मिळाली होती। यावेळी त्यांना कुठल्या तरी गटाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, पण जेव्हा कुठूनच ऑफर आली नाही तेव्हा त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत। लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे। देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत, तर 7 गुरुकुल सुद्धा आहेत। छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये मोठा भक्त परिवार आहे। तसंच त्यांचं मूळ गाव सुद्धा नाशिक जिल्ह्यातच आहे। जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि मोठा भक्त परिवार आहे। महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर नाशिकचा आखाडा आणखी स्पष्ट होईल, पण सध्या तरी 2 महंत रिंगणात उतरल्यामुळेच महायुतीची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे। 2 महंत उतरल्यामुळे हिंदू मतांचं विभाजन होणार हे मात्र नक्की। भाजप शिवसेनेच्या मतांवर त्याचा जास्त परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे आता यांना समजवण्याचे प्रयत्न होणार का हेही बघावं लागेल, पण या 2 महंतांनी निवडणूक आता तरी रंजक केली आहे। संत महंतांनी निवडणुका लढाव्यात का? तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।